नमस्कार. अध्याय 20. मंत्र 2. मी कोण आहे. मंत्र. मी कोण आहे या मंत्राद्वारे स्वतःची विचारपूस करणं ही स्रोतावर जाण्याची एक शक्तिशाली पद्धत आहे. मीचा विचार पहिला विचार आहे. म्हणून मी कोण असं जर स्वतःला ठराविक वेळी एकांतात विचारत राहिलं तर त्याचं उत्तर बुद्धीने नव्हे तर अंतरंगातून, तेजस्थानातून येईल. यासाठीच मी कोण आहे हा मूळ पहिला प्रश्न आपल्याला थेट स्वानुभवावर पोहोचतो. या मीच्या डोक्यातूनच इतर सगळे विचार निर्माण होतात, परंतु या विचाराचे पाय स्वसाक्षीशी बांधलेले असतात. जोवर मीचा विचार येत नाही तोवर इतर विचार येतच नाहीत. विचारांच्या मुळापर्यंत जाताच निर्विचार अवस्थेचं दर्शन होतं. विचारांचं गाठोडं हाच मनाचा खरा अर्थ आहे. निर्विचार होणं म्हणजे नो माइंड होणं होय. मन शांत करण्यासाठी स्वतःची विचारपूस ही अतिशय सुंदर पद्धत आहे. शिवाय मार्गही आणि अंतिम ध्येय देखील. आपण जेव्हा मी कोण आहे हा विचार जो प्रश्नाच्या स्वरूपात आहे असा विचारताच इतर विचारांना तो नष्ट करेल. या महत्त्वपूर्ण प्रश्नापुढे इतरांचा निभावच लागत नाही. अशा प्रकारे सर्व विचार नाहीसे होताच हा शेवटचा प्रश्न मी कोण आहे हा देखील विलीन होईल. त्यानंतरच आपण स्रोतावर पोहोचाल. यासाठीच स्वचौकशी ही मननिर्विचार होण्यासाठी सर्वोत्तम पद्धत मानली जाते. आपण ध्यान करण्यात कितीही कुशल असलात तरी आपल्या मनात विचारांची गर्दी कायम असते. म्हणून या सर्व विचारांना छेदण्यासाठी त्यापेक्षा प्रभावी विचारांची आवश्यकता असते. असा विचार ज्यात सर्व विचारांना नष्ट करण्याची क्षमता असते. जसं लोखंड लोखंडाला कापतं, विष विषाला मारतं, तसंच विचारांद्वारे विचार नाहीसे व्हावेत. मी कोण आहे हा असा एक विचार आहे जो प्रत्येक विचार, मान्यता आणि कल्पनांना समूळ नष्ट करतो. गरज आहे केवळ तो उपयोगात आणण्याची, कला शिकण्याची. ज्यावेळी एखादा भीतीचा, लोभाचा, द्वेषाचा, चिंतेचा विचार येतो त्यावेळी स्वतःलाच विचारा, हा विचार कुणाला आला, कोण घाबरलं, या द्वेषाचा अनुभव कोणाला येत आहे. उत्तर येईल मला येत आहे. मग स्वतःला विचारा, मी म्हणजे कोण. मी कोण हा प्रश्न निर्माण होताच काही क्षण मौन अवतरेल. त्यानंतर काही वेळाने पुन्हा विचार येईल मला. मग मी कोण. अशा प्रकारे दैनंदिन कार्य करताना दररोज 20 मिनिटांपासून सुरुवात करावी. लवकरच या प्रश्नाचं उत्तर अनुभवाने आपण जाणाल. आता वर सांगितलेल्या ध्यानविधी व्यतिरिक्त स्वचौकशीद्वारे स्रोतावर जाण्यासाठी आणखी काही पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. पहिली, मी कोण आहे असं विचारल्यानंतर साधक बुद्धीनेच उत्तर देऊ लागतो. आता उदाहरणार्थ, मी अमुक आहे, मी तमुक आहे. प्रत्यक्षात आपल्याला उत्तर शब्दात द्यायचं नसून विचारांच्या स्रोतावर जायचं आहे. मग ते काही क्षणासाठी का असेना ती अनुभूती घ्यायची आहे. अशा प्रकारे सरावाद्वारे आपण स्ववर आपसुकच राहू लागाल. त्यानंतर मनही स्वतःहून केंद्रावर स्वस्थानी जाऊ लागेल. या ठिकाणी बुद्धीचं उत्तर महत्त्वाचं नसून ती अनुभूती मुख्य आहे. जेथून विचार उपजतात त्या स्रोतावर जाणं महत्त्वपूर्ण आहे. दुसरे, काही लोक विचार करतील ही पद्धत विचारांना दडपण्यासाठी आहे की एकाग्रता वाढावी म्हणून. याचं उत्तर नाही असं असून ही केवळ स्रोत जागृतीसाठी आहे. एकाग्रता तर बोनसमध्ये मिळते. या पद्धतीने विचार दाबले जात नाहीत तर मौनात विलीन होतात, मौनातच डुबतात. तेथेच असतो खरा आनंद, तेजानंद. आता तिसरा, काही लोकांना प्रश्न पडेल, पूर्णपणे विचार केल्यानंतरच स्वतःला विचारायचं आहे का की हे विचार कुणाला येत आहेत. तर असं नसून प्रत्यक्षात जशी सतर्कता वाढेल तसं विचारांना मध्येच छेदून लगेच विचारायचं आहे. विचार कुणाला येत आहेत, कुठून येत आहेत. जर मला येत असतील तर मग मी कोण. त्यानंतर काही क्षण स्वतःच्या अनुभूतीवर राहायचं आहे. थोड्या अभ्यासाने सर्व सहज सुलभ होऊ लागेल. आता चौथं, एखादा साधक म्हणेल जर विचारच नसतील तर मग तेथे दुसरं काय असू शकणार. असं विचारण्याचं कारण म्हणजे
कुठल्याही गोष्टीची रंगरूपाशिवाय कल्पनाच आपण करू शकत नाही, इतकी ही सवय आपल्या अंगवळणी पडली. शरीराशिवाय मी ही कल्पनाच माणूस करू शकत नाही. आपण जेव्हा स्वानुभवावर असाल तेव्हा त्याकडे कसं बघाल? अलिप्त होऊन कोण बघेल? कारण सेल्फ तर एकच आहे, मग त्याला विमुक्त होऊन कोण जाणेल? अनुभवच अनुभवाचा अनुभवात अनुभव करतो. हा अनुभव मन करू शकत नाही, परंतु मनाला स्वतःचं अस्तित्व कसं आहे हे विचारांद्वारे वारंवार बघण्याची इच्छा होईल. आपण ज्यावेळी गाढ झोपेत असतो तेव्हा खरोखरच तुम्ही झोपेत आहात की नाही हे कोण पडताळून बघतं? सकाळी उठल्यानंतर तुम्हाला समजतं तुमची झोप झाली आहे आणि तुम्ही गाढ निद्रेत होता. मग याविषयी काही शंका राहत नाही. पण आता प्रश्न असा निर्माण होतो, स्वतःला जाणण्यासाठी तुम्हाला आरशाची गरज आहे का? आरसा नसला तरी आपण आहोत याविषयी कधी दुमत नसतं. त्यासाठी आपल्याला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता भासत नाही. आता 5वं, स्वचौकशी करता करता आपल्याला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. जसं की प्रकाश दिसणं, शरीराचा अनुभव न होणं, एखादा विशिष्ट आवाज, संगीत ऐकू येणं, निरनिराळे रंग दिसणं, आकाश, तारे दिसणं. पण तेव्हा सुद्धा हेच विचारायचं आहे, प्रकाश कोण पाहत आहे? आवाज कोण ऐकत आहे? कोण तारे मोजत आहे? रंग कोण बघत आहे? असं विचारून स्वसाक्षीवर परतायचं आहे. मी कोण आहे, मी कोण आहे असं सारखं विचारत असताना एखादा आपल्या अनुभूतीवर जात नसेल तर याचाच अर्थ ही गोष्ट तो मंत्राप्रमाणे समजत आहे. अशी चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं केल्याने मंत्राचा लाभ तर अवश्य होईल, पण मी कोण आहे याचा साक्षात्कार मात्र निश्चितच होणार नाही. मी कोण आहे हा प्रश्न एकदा विचारून स्वानुभवावर गेलात तरी पुरेसा आहे. अशा प्रकारे मी कोण आहे असं विचारून संपूर्ण एकाग्रता आपल्या अनुभूतीवर एकवटावी. एका जागी बसून डोळे बंद करूनच ही विचारपूस केली जाऊ शकते असं जर वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. सुरुवातीला एका जागी बसून डोळे बंद करून स्वचौकशी करणं सहज असू शकतं, पण पुढे जाऊन प्रत्येक ठिकाणी हिंडता फिरता काम करत असताना हे शक्य होईल. त्यासाठी आपल्याला दिवसातून अनेक वेळा स्ववर जावं लागेल, जेणेकरून स्वतःविषयीचं स्मरण वाढेल. कोण दुःखी झालं, कोण खुश झालं, कोण नाराज होतं, अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या शब्दात न देता अनुभवाने द्यायचं आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला स्वानुभवाकडेच नेईल. वास्तविक शब्द आणि विचारांमुळे आपण अनुभवापासून दूर झालो आहोत. या विधीद्वारे पुन्हा एकदा अनुभवाशी एकरूप होण्याची संधी मिळते. ज्यावेळी केवळ आपलं अस्तित्व स्वतःचं असणं शिल्लक राहील त्यावेळी हा प्रश्न देखील आपोआपच विलीन होईल. आपल्या सभोवताली मौनच मौन असेल आणि मौनातही आनंद असतो हे प्रथमच तुम्हाला जाणवेल. कारण प्रश्न विचारणारा तर मनासोबतच नाहीसा झाला. वास्तविक प्रश्न पण मनाचाच एक भाग होता. इतकंच नव्हे तर शब्दांची उत्तरही मनाचाच हिस्सा होते हे उमजेल. आता दोन्ही विलीन झालेत कारण विचारांचा स्रोतच प्रकट झाला आहे. धन्यवाद.